ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक पार पडलेली आहे। तर या बैठकीमध्ये नगरसेवक पवन कदम यांची शिवसेनेचे गटनेते म्हणून करण्यात आली निवड। नवी मुंबईत कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। मनसेचं पत्र राजू पाटील यांनी विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे केलं सुपूर्द। ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये मोठा धक्का। प्रभाग क्रमांक 157 मधून निवडून आलेल्या डॉक्टर सरिता म्हस्के शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याची माहिती। आजच्या सेना भवनातील बैठकीला सरिता म्हस्के होत्या गैरहजर। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा। कौटुंबिक आणि राजकीय अडचणींमुळे पदमुक्त करण्याची केली विनंती। अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी भाजपकडून गटनेतेपदी शारदा ढवण यांचं नाव जाहीर। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश भागानगरे जाहीर। सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत घोषणा। चंद्रपूरमधील काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात। चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी दिला दुजोरा। चंद्रपूर भाजपमध्ये कुठलाही वाद नसल्याचीही दिली माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची विजयी वाहन रॅली। भाजप प्रचार कार्यालय ते गणपती मंदिरापर्यंत काढण्यात आली रॅली। भाजपचे 67 नगरसेवक। भिवंडीतील प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस उमेदवारांसह कुटुंबियांना मारहाण। आरोपीला अटक करण्याची मागणी। 2 गटात तुफान राडा। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का। पक्षप्रवेश न होता जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी। शिवाजीराव सावंत आणि पुतणे पृथ्वीराज सावंत यांनी भाजपचं कमळ घेतलं हाती। इंदापूर तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी। 8 जिल्हा परिषद गटांसाठी आणि 16 पंचायत समिती गणांसाठी निवडणूक पार पडणार। विविध भागातून पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची हजेरी। इंदापूर तालुक्यातील काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत ढोले यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल। या गटामध्ये त्यांच्यासमोर भाजपचा उमेदवार असणार रिंगणात। खंडाळा तालुक्यातील खेड जिल्हा परिषद गटातून ऋषिकेश धायगुडे यांनी भरला उमेदवारी अर्ज। शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला। ऋषिकेश धायगुडे मंत्री जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय। कारी जिल्हा परिषद गटातून शिवेंद्रराजे भोसले यांचे निकटवर्तीय राजू भोसले यांनी भरला उमेदवारी अर्ज। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती। पंढरपुरात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मनसेची एंट्री। 2 ठिकाणी मनसेचे उमेदवार निवडणूक लढवणार। टाकळी आणि रोपळे गणातून मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज केले दाखल। पंढरपुरात 8 जिल्हा परिषद गटासाठी तर 16 गणांसाठी शेकडो उमेदवार इच्छुक। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी। 2 राष्ट्रवादी एकत्र आल्यानं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगण्याची चर्चा। आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये खालापुरामध्ये उमेदवारांचे अर्ज दाखल। तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। लातूर जिल्हा परिषदेसाठी आतापर्यंत 108 अर्ज दाखल। तर 10 पंचायत समित्यांसाठी 137 अर्ज दाखल। जिल्ह्यातील 10 पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू। भव्य शक्ती प्रदर्शन करत भाजप उमेदवार सविता मुरकुटे यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल। विकासाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवणार सविता मुरकुटे यांची प्रतिक्रिया। सांगली जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज भरण्यासाठी बैलगाडीतून शक्ती प्रदर्शन। एरंडोली गटातून इच्छुक असणाऱ्या जयश्री पाटील यांची अर्ज भरण्याची हटके स्टाईल। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यालयांवर उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ। गर्दी आवरताना पोलिसांची चांगलीच दमछाक। गोंदियामध्ये केवायसी नंतरही रक्कम आली नसल्यानं गोंदियात लाडक्या बहिणींची महिला बाल विकास कार्यालयामध्ये गर्दी। रक्कम आली नसल्यानं लाडक्या बहिणींचा गोंधळ। लाभ थांबलेल्या लाडक्या बहिणींची पुन्हा होणार पडताळणी। बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 30,000 महिलांची अंगणवाडी सेविकेमार्फत पडताळणी। पात्र महिलांना पुन्हा सुरू होणार लाभ।
थकीत हप्त्यांसाठी वाशिममध्ये जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवली. लाडक्या बहिणी आक्रमक. वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना घातला घेराव. हप्ते न मिळाल्यास 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा. आम्हाला हवेचा दर्जा मध्यम नकोच. उच्च न्यायालयाचे पालिकेला खडे बोल. हवेच्या गुणवत्तेवर उच्च न्यायालय असमाधानी. प्रदूषण रोखण्याच्या दाव्यांवर न्यायालयाचं प्रश्नचिन्ह. बुलढाण्यामध्ये घंटागाडी येत नसल्यानं त्रस्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात फेकला कचरा. सुंदरखेड ग्रामपंचायत मधील प्रकार. साफसफाई न झाल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा. बीड जिल्ह्यातील विद्यार्थिनीचं थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र. जिल्हा परिषद शाळेच्या अवस्थेची पत्रामध्ये पोलखोल. सरपंचाकडून मात्र आरोप फेटाळत चौकशीची मागणी. जिल्ह्यामध्ये फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर पालिका एल विभाग ऍक्शन मोडवर. सलग दुसऱ्या दिवशीही पालिकेनं अनधिकृत बांधकामांवर फिरवला बुलडोझर. अनधिकृत गाळे आस्थापनांवर कारवाई. नागपुरात होत असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामन्यासाठी पोलिसांची कडेकोट सुरक्षा. जामठा स्टेडियम परिसरात गर्दीचं व्यवस्थापन आणि सुरक्षेसाठी देशामध्ये पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाचा वापर. भारतीय वायुसेनेच्या वतीनं महाराष्ट्रातील पहिल्या सूर्यकिरण एअर शोचं आयोजन. 22 आणि 23 जानेवारी रोजी नाशिकच्या गंगापूर धरण परिसरामध्ये एअर शोचं आयोजन. नाशिकमध्ये विशेष खबरदारी घेतली जाणार. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या दानपेटीमध्ये चुकून पडलेल्या मौल्यवान वस्तू परत मिळणार नाहीत. मंदिर संस्थांचा अजब ठराव. मंदिर संस्थांच्या ठरावाचा पिंपरी चिंचवडमधील भाविकाला फटका. चुकून दानपेटीत पडलेली 1 तोळ्याची अंगठी 2 महिन्यांनंतरही मिळेना. वर्ध्यामध्ये वाढत्या रस्ते अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती. उपप्रादेशिक परिवहन विभागाचा पुलगाव इथं स्तुत्य उपक्रम. शहरात हेल्मेट जनजागृती रॅलीचं आयोजन. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर संपन्न होणार विवाह. सोहळ्याच्या निमित्तानं रुक्मिणी स्वयंवर कथेचं आयोजन. नागा उत्सवानिमित्त 15,000 भाविकांची पुरणपोळी महापंगत. भाविकांसाठी 2 क्विंटल शुद्ध तूप, 1,500 लिटर दूध, आमटी भाताचा महाप्रसाद. भाविकांचीही मोठी गर्दी. वाशिमच्या मंगरुळपीरमधील मसोला इथं नवनाथ महाराजांची धर्मनाथ बीज यात्रा सुरू. यात्रेनिमित्त 71 क्विंटल राम लाडूच्या महाप्रसादाचं आयोजन. पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. अमरावतीच्या बहिरम यात्रेमध्ये आमदार प्रवीण तायडेंकडून हिंदकेसरी जंगी शंकरपटाचं आयोजन. यवतमाळ आणि हिंगोलीमधील बैलजोडीनं अवघ्या 6 सेकंदात गाठलं अंतर. विजेत्या शेतकऱ्यांना बुलेट गाडीसह लाखोंची बक्षिसं. बुलढाण्याच्या लोणार अभयारण्यामध्ये आठवडाभर पार पडली आशियाई पान पक्षी गणना. ओरिएंटल डायर्टल या पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं समोर. विक्रमी दरवाढीनंतर शेवग्याच्या भावामध्ये मोठी घसरण. आवक वाढल्यानं शेवग्याचे भाव स्थिर. बाजारात शेवग्याला 15,000 रुपये इतका भाव. मक्याचा भाव दबावात. हमी भावापेक्षा शेतकऱ्यांना मिळतोय कमी दर. हमी भावापेक्षा मक्याच्या दरात 300 ते 400 रुपयांची तूट. मक्याची खरेदी संत. शेतकऱ्यांना बसतोय दराचा फटका. कापसाचे भाव स्थिरावले. सरकी तेजीत असल्यानं कापूस दराची पातळी कायम. कापसाला 8,000चा सरासरी दर. मात्र बाजारात कापसाची आवक कमीच. देशातील बाजारामध्ये सध्या तुरीला चांगली मागणी. तुरीची आवक कमी झाल्यामुळे चांगला दर. प्रति क्विंटल 6,900 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान दर. लोकमान्य टिळक मार्केटमध्ये मराठी माणसावर अन्याय. मच्छीमार संघटनेची तक्रार. अन्यथा आंदोलनाचा इशारा. बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार. जालन्यातील धनगर आंदोलक दीपक बोराडे मुंबईमध्ये. बोराडे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसण्यावर ठाम. धनगर बांधवांना पोलीस जिथं अडवतील तिथं कोणताही गोंधळ न करता जेल भरो आंदोलन करण्याचं बोराडेंचं आवाहन. मुंबईच्या चेंबूरमध्ये एलपीजी गॅसच्या टँकरचा अपघात. टँकर रेल्वे रुळावर पलटी झाल्याची प्राथमिक माहिती. या अपघातामुळे वायू गळतीचा वास येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
नाशिकच्या हनुमानवाडी मुखमलाबाद रोडवर अचानक पेटली कार. वेळीच गाडी थांबवत चालक बाहेर पडल्यामुळे टळला अनर्थ. स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर मिळवलं नियंत्रण. यवतमाळमध्ये भीमनगर फाट्याजवळ एका भरधाव येणाऱ्या वाहनाची दुचाकीला जोरदार धडक. भीषण अपघातामध्ये 2 जण जागीच ठार. अज्ञात वाहन घटनास्थळावरून झालं पसार. छत्रपती संभाजीनगरमधील खुनाचा गुन्हा पोलिसांनी आणला उघडकीस. काही दिवसांपूर्वी अनोळखी प्रेत आढळून आल्यानंतर पोलिसांनी केला होता तपास सुरू. शारीरिक छळाला कंटाळून मुलासह कट रचून खून केल्याची माहिती. बुलढाण्यामध्ये प्राणघातक हल्ला करून फरार असलेल्या आरोपींना एलसीबीने केलं जेरबंद. कोलवड येथील निलेश पाटील यांच्यावर झाला होता जीवघेणा हल्ला. वर्ध्याच्या आर्वीमध्ये मानसिक अस्थिर युवकाचा नागरिकांवर प्राणघातक हल्ला. लाकडी दांड्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू, 2 जण जखमी. स्थानिक नागरिकांकडून आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन. माळ मारुती पोलिसांची कारवाई. 3 लाखांचं इंधन, 1 टँकर जप्त. नवी मुंबईच्या दिघ्यामध्ये तलवारी नाचवत गुंडांची दहशत. महापालिका निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी घटना. ईश्वरनगर सद्गुरुनगर परिसरामध्ये तलवारीसह आलेल्या तरुणांकडून शिवीगाळ, नागरिकांना मारहाण. नागपुरात 4 कोटींची घरफोडी. साक्षगंधासाठी कुटुंब बाहेर असताना डल्ला. 247 तोळे सोनं आणि 65 लाख रुपये लंपास. व्यावसायिकाच्या घरी भर दिवसा कोट्यवधींची चोरी. सोलापूरच्या सराईत गुन्हेगारांकडून चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्याला बेड्या. तब्बल 13,92,998 रुपयांचे मोबाईल घेतले होते विकत. चोरलेले मोबाईल विकणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू. भंडाऱ्यामध्ये लाचखोर जीएसटी अधिकारी रंगेहात एसीबीच्या जाळ्यात. बंद असलेला जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करून देण्यासाठी मागितली होती लाच. भंडाऱ्याचा जीएसटी कार्यालयाजवळ सापळा रचून केली अटक. जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटची उल्लेखनीय कामगिरी. 2 वेगवेगळ्या प्रकरणातील पीडित मुली आणि आरोपी ताब्यात. दीर्घकाळ प्रलंबित प्रकरणांचा यशस्वीपणे केला उलगडा. जालन्याच्या आझाद मैदानातील खासगी ट्युशन क्लासेसच्या अतिक्रमणावर मनपाची कडक कारवाई. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अतिक्रमणावर कारवाई. अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात गुन्ह्याची नोंद. नाशिकच्या बागलाणमध्ये कडाक्याच्या थंडीत रात्री कांदा लागवड. आठवड्यात 3 दिवस वीज पुरवठा आणि मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांवर रात्रीची लागवड करण्याची वेळ.